Dear friends, today we are going to learn the first chapter, the living world, adaptation and classification. In the previous lecture, we learned about the biodiversity. Okay? We learn about the adaptation. What is meant by adaptation? ज्याला मराठीमध्ये अनुकूलन असं म्हणतात. So what is meant by अनुकूलन? What is meant by adaptation? Gradual changes occur in the body parts and also in the behavior of organisms, which help them to adjust to their surroundings. Such changes are called as adaptations. They take place over a long period of time. So gradual changes. Some gradual changes are naturally occurred in the body parts of plants and animals. So why? For to adjust their surroundings. म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांच्या शरीरात असे ठराविक बदल झालेले असतात. ते का असतात? कारण त्या प्राणी आणि वनस्पती यांना त्या सराउंडिंगशी काय करता यावं? ॲडजस्ट करता यावं. म्हणून यालाच म्हणतात ॲडॅप्टेशन. आता उदाहरणार्थ प्लांट लोटस म्हणजे कमळ. ॲक्वॅटिक टाईप ऑफ फूड फायब्रस. There are two types of roots, tap roots and fibrous roots. Characteristics of leaves: large, round with waxy layer, hollow and flexible. So dear students, you complete this chart, write about the cactus and banyan tree. So dear friends, adaptation in aquatic plants. Lotus is the example of aquatic plants. Some of the aquatic plants are firmly rooted in the soil at bottom of the water bodies. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथे जर आपण पाहिलं की जलाशयामध्ये असणाऱ्या वनस्पतींपैकी काही वनस्पतींची मुळे तळातील मातीशी घट्ट रुजलेली असतात. Their stems are submerged while leaves and flowers float on the surface. त्यांची खोडे पाण्यात बुडालेली असतात, तर पाने फुले पाण्यावर तरंगत असतात. However, some plants are entirely afloat. Their roots are not anchored in the soil. तर काही वनस्पती तर मुळांसहित पाण्यावर तरंगतात. And stems of many aquatic plants are covered with waxy layer. This is new word for you, waxy layer, ज्याला मेनचट थर असं म्हणतात. तर त्या वनस्पतींचा पाण्याचा आणि खोडाचा थर हा मेनचट असतो. त्याला द वॅक्सी लेयर प्रोटेक्ट द प्लांट्स. लीव्स ऑफ सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर थिन अँड स्लेंडर लाईक अ रिबन. काही वनस्पतींची पाने अरुंद रिबिनीसारखी पातळ असतात. दिस शेप्स हेल्प्स देम टू withstand fast current of water. त्यामुळे वनस्पतीच्या पाण्याचा वेगवान प्रवाह ते सहन करू शकतात. currents of water. Air spaces in the stems and petioles of aquatic plants are useful for floating in water. खोड व पानांचे देठ यामध्ये असलेल्या हवेच्या पोकळ्या वनस्पतींना पाण्यावर तरंगण्यासाठी उपयुक्त ठरतात. Here are some diagrams of lotus, their leaves and lotus stalk. म्हणजे त्याच्या पानाची रचना बघू शकतात. आणि लोटस स्टॉक म्हणजे त्याचा जो देठ आहे तो रचना त्याची का अशी आहे तर बघा, स्टेम्स अँड पेट्युअल्स ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स आर युजफुल फॉर फ्लोटिंग वॉटर. वाय? देअर इज एअर स्पेसेस. इथे तुम्हाला एअर स्पेस दिसते बघा. तर त्या एअर स्पेसमध्ये ते पाण्यामध्ये सहजपणे काय करू शकतात? फ्लोट होऊ शकतात. ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. वाळवंटी वनस्पतींमधील अनुकूलन. डेझर्ट प्लांट्स आर आयदर लीफलेस or their leaves are like a small needles or have been modified into thorns. Here are new words, leafless and thorns. Leafless means absence of leaves. Absence of leaves. पानं नसणे म्हणजे वाळवंटी वनस्पतींना पानं नसतात. जर असतील
तर सुईच्या टोकासारखी बारीक असतात, असतील तर ती काट्यांसारखी असतात. त्यांचं काट्यांमध्ये रूपांतर झालेलं असतं थ्रोन्समध्ये. ॲज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटल वॉटर बाय इव्हॅपोरेशन. आणि त्यामुळे ते बाष्पीभवनामुळे त्यांच्यातलं पाणी कमी प्रमाणात बाहेर पडत असतं. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, 2 पॉटेड प्लांट्स. आपण जर 2 कुंड्या घेतल्या, एका कुंडीमध्ये कॅक्टस लावलं आणि एका कुंडीमध्ये साधी वनस्पती लावली, तर एक गोष्ट या ठिकाणी एक प्लास्टिक बॅग लावली, इथे एक प्लास्टिक बॅग लावली, तर तुमच्या असं लक्षात येईल की जे डेझर्ट प्लांट आहे त्याचं पाण्याचं होणारं बाष्पीभवन ह्या प्लास्टिक बॅगवर साचलेले पाण्याचे थेंब कमी प्रमाणात असतील, तर याच्यावर जास्त प्रमाणात पाण्याचे थेंब. कारण ही कोणती वनस्पती आहे? लिफी प्लांट आहे, जी रेग्युलर आहे. पण डेझर्टमधलं जे कॅक्टस आहे त्याचं इव्हॅपोरेशन काय होतं? कमी प्रमाणात होतं. द स्टेम स्टोर्स वॉटर अँड फूड अँड इज देअर फॉर फ्लेशी. हे जे तुम्हाला त्याचं स्टेम दिसतं आहे हे कसं असणार आहे? याच्यामध्ये काय काय असणार आहे? फूड अँड वॉटर. सो ड्यू टू धिस इज लाईक ॲज अ फ्लेशी. फ्लेशी म्हणजे कसं बनतं? ते मांसल बनत असतं. द स्टेम्स आर ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द ॲब्सेन्स ऑफ लीव्स. Because cactus have no leaves, but stem play a role as a leaves and participate in the photosynthesis. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत हे स्टेम भाग घेत असतात. Their roots penetrate deep into the soil. Some roots spread away into the soil in search of water. So roots of cactus are penetrate into the soil. त्याची जी मुळं असतात ती जमिनीत खोलवर गेलेली असतात किंवा स्प्रेड झालेली असतात. सो वाय? फॉर द ॲब्सॉर्ब द वॉटर. देअर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम. या वनस्पतींच्या खोडावर देखील मेनसट पदार्थाचा जाड थर असतो. ॲज अ लोटस. ज्या पद्धतीने आपण लोटसच्या लिव्सवर पाहिला की व्हॅक्सी लेअर असतो, तसा यांचासुद्धा व्हॅक्सी लेअर असतो. सो इन दिस वे वी लर्न द ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स, ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट.